तर परवाला आश्रमातले बाबा घरी आले होते आणि आम्ही त्यांचा पाहुणचार करायचा, तर त्यांनीच आम्हाला प्रसाद घेऊन आले होते. काय तर ते पुढे तुम्हाला सांगतेच, पण त्याच्या अगोदर प्रक्षिता इथे शाळेतून आली होती आणि आले तिला काहीतरी चटपटीत खायची इच्छा झाली होती. तिने डिमांड तर केली होती पिझ्झा खायची, पण आपण काय म्हणल्या कुठल्या गोष्टी देत नाहीत. पण माझ्याकडे पॉपकॉर्न होते अवेलेबल, चला म्हणलं ते तरी करून देऊया, लेकरं आवडीने खाता सुद्धा. तर कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं, पॉपकॉर्न टाकले, हळद मीठ टाकलं आणि फुल गॅस करून थोडं परतून घेतलं. 2 मिनिटासाठी झाकून ठेवलं, तर 2 मिनिटात पॉपकॉर्न बनवून तयार होते आणि गरमागरम प्रक्षिताला दिले. तिला सुद्धा खूप जास्त आवडले. कॅरेमल पॉपकॉर्न तर खूप छान होतात. पुढच्या वेळेस ती पण रेसिपी शेअर करेल तुमच्यासोबत. बोरीच्या आश्रमातले बाबा आणि आमच्या इथलचे एक बाबा, इथे पारायणाचा एक कार्यक्रम होता, तिथे ते आले होते आणि त्यांचं एक काम होतं आमच्या इथे. सो येते वेळेस ते इकडे पण आले. मग आल्याच्या नंतर चहा पाणी वगैरे केला. जेवायचं त्यांना विचारलं पण नाही बोलले ते. आणि येत्या वेळेस त्यांनी ना प्रसाद घेऊन आले होते, म्हणजे आम्ही त्यांना स्वयंपाक वगैरे करायचा, तर त्यांनीच येत्या वेळेस पारायणाच्या तिथून प्रसाद घेऊन आले होते. तर मग तो घरीच ठेवला आणि मग सगळ्यांनी रात्री तेच जेवण केलं. आम्हाला सुद्धा घरी बसून प्रसादाचा लाभ भेटला.